तर हाय गाईज, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो. हाय मित्रांनो, आता आम्ही चाललेलो डोंगरावरती ना का चिमण ते पण आम्हाला रस्त्यात भेटले आणि पोपट भाऊ पण आपल्याला भेटले रस्त्यात. पोपट भाऊला पण म्हणलो चला पुढं. तर आम्ही चाललो होतो. आम्हाला बंगला बिंगलाचं पण काम चालू होतं. तिथंच आम्हाला नितीन भाई पण दिसले. नितीन भाईला पण आम्ही घेऊन चाललो होतो. हे पोरांच्या थोड्या भानगडी झाल्या होत्या. पोरांना म्हणलो इडं काही भानगडी करू नका, आपल्याला जायचं आहे डोंगरावरती. पोरांनी पण ऐकलं. आम्ही चाललो होतो डोंगरावरती. आम्हाला काय सुचनाच राव कसं जायचं कसं नाही. तर आम्हाला झेंडा बिंडा भेटला. आम्ही झेंड्यावरती बसून चाललेलो होतो. तुम्ही बघू शकता ते नितीन प्रेमन मी चाललो होतो. तर मित्रांनो, पहिला श्रावण सोमवार होता. मग मी त्याला पण म्हणलो चला आपण जाऊ तिकडं डोंगराकडं. आम्ही डोंगरापाशी आम्ही आलो आणि पोचलो. तुम्ही बघू शकतात मित्रांनो, आम्ही आता डोंगरावरती आलो. आता मी चढू राहिलो वरती. पाहू शकता तुम्ही आता. तुम्ही मित्रांनो, या प्रेमभाईचे काही येडे चाळे चालू होते. आपले नितीन भाई पण एकदम शांत बसले होते. आम्ही थोडासा रेस्ट घेतला इडं रेस्ट घेऊन आता त्यांना म्हणलो निघा आता हळूहळू. तर आम्ही हळूहळू आता पायऱ्यांनी चढत होतो. हळूहळू चाललेलो होतो. तर हे पोरं पण हळूहळू मागे येऊ राहिले नाही का. आणि तुम्ही आता बघू शकता एकदम भारी नजारा हा. इडून पहा डोंगर बिंगर सगळं एकदम भारी दिसत होतं नाही का वातावरणामध्ये. तर आम्ही वरती आलो. पोरांना पण लय ताना लागलं होतं. पोरांना पण म्हणलो लवकरच पाणी पिऊन घ्या नाही का, आपल्याला दर्शन बिर्शन करायचं. पोरं खेळत बसले. पोरांना म्हणलो चला मग आता दर्शनाला नाही का. पोरं पण दर्शनाला पोरांना म्हणलो चला नाही का दर्शन बिर्शन घेऊन टाकू. मग पोरं पण एक एक चालले होते दर्शनाला. पोरांना म्हणलो मंदिर पा किती भारी दिसतंय नाही का. तर आमचे विक्रम भाऊ पण गेले नाही का दर्शनाला बिर्शनाला. आपण तिकडं पण दर्शन बिर्शन घेतलं. आता चाललो होतो घरी. हे पोरं बघू शकतात तुम्ही. आणि आमच्या विक्रम भाईला पण एक घरून अर्जंट कॉल आला होता नाही का त्याच्या पप्पाचा. तर त्याला म्हणलो चाल लवकर घरी जाऊ. तर हे पोरं आम्ही घरी चाललेलो आहे. हा विक्रम भाई पण तुम्ही बघू शकतात. आम्ही आता भेटूया दुसऱ्या नवीन व्हिडिओत.